स्नेहलचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि मी गावी आपले जे छोटे होडी आपण गावी किंवा पगार म्हणतो सरळ जायचं असेल तर त्याच्यामुळे चालवता येतं आपल्याला. तर म्हणजे मी कायाकिंग करतोय, खूप धमाल येते. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कारण की बाकीचे स्पोर्ट्स राईड आम्ही खूप केले, गावाला पण आहे आपल्या, आणि कायाकिंग केलं नव्हतं कधी. थोडी मजा येते. चल कसं वाटतं तुला? मला मज्जा येते. थोडं बसताना भीती वाटत होती पण काय नाही. तिथे आम्ही कायाकिंग थोडंसं तिथे डीप आहे, बाकी ही नदी आहे ना एवढी मोठी नदी नाही आहे पण मजा येते. हा भारी वाटतं एकदम पाण्यातली सायकल. टन 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 एक हाताने चालवते गाडी. पॉवर स्टेरिंग आहे, फुल पॉवर स्टेरिंग. काम धमाल येते बाबा, पण भीती वाटते जर उलटी सुलटी झाली तर आपले 70,000 पाण्यात. मजा आली. भीती वाटते का नाही ना आता? हा तिकडे बोल ना पाणी कमी आहे तिकडे, ते मला कळलं. तू राईट हा नाही नाही एवढा काय नाही फरक पडत. नाही एवढा लगेच नाही फाटत वगैरे, ते चांगलंच नाही एवढं नाही खराब होत लगेच. नाही नाही आपल्याला सेफ्टी जॅकेट आहे ना, बिंदास. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे डे 2 आणि पार्ट 2 ऑफ द व्हिडिओ. तर आमची मॉर्निंग झाली आहे आणि आमचं ब्रेकफास्ट पण आलं आहे. तर ब्रेकफास्टमध्ये आहे आम्हाला पोहे, आलू पराठा, ब्रेड बटर आणि अक्षयसाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा. तर आम्ही आता नाश्ता करतोय बघा. पोहे, आलू पराठा, ब्रेड बटर आणि चहा आणि कॉफी. आणि सकाळचं मस्तपैकी एकदम वातावरण आहे शांत. तर या नाश्ता करायला आणि ज्या मी ते राहतोय तर तुम्हाला बोललो की नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती येईल याची, तर व्हिडिओ पूर्ण बघा. पाणी पण किती शांत आहे बघा सकाळ सकाळ एकदम. छोटे छोटे फिश उड्या मारतात. स्नेहलला छोटे फिश दिसले त्याच्यामध्ये, ते पण सकाळ सकाळ राऊंड मारतो तिकडे. तो सकाळचा जो नाश्ता आहे तो आम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे, जे आम्ही पे केले या रूमसाठी. कसं आहे पोहे स्नेहल? चांगले. तर मी पहिला पराठा ट्राय करतोय. पराठा मस्त आहे. तर या नाश्ता केला तुम्हाला मी त्या हॉटेलचं थोडंफार सिनेमॅटिक व्ह्यूज पण दाखवतो, सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि या हॉटेलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते पण तुम्हाला सांगेन. तर आधी नाश्ता करून घेऊ आपण. तर मंडळी आम्ही नाश्ता केला आणि आता जातोय आम्ही वॉटर स्पोर्ट करायला, वॉटर ॲडव्हेंचर. तर याच्यामध्ये आम्ही स्नेल करणार आहे वॉटर सायकलिंग आणि मी करणार आहे काय बोलतात त्याला, कायाकिंग. हा कायाकिंग. मी ते कधी केले नाही, बाकी सगळ्या गोष्टी केल्यात आणि ते आपल्या गावाला नेहमी असतं. तर याच्यामुळे कायाकिंग आणि शांत समुद्र आहे, याच्यामुळे रिस्क पण नाही आहे. समुद्र नाही, सॉरी नदी आहे. त्याच्यामुळे चला जाऊया आता आपण वॉटर स्पोर्ट करायला.
तर वॉटर स्पोर्टचे चार्जेस आहेत इथे 600 रुपीज आहेत. कायाकिंग 300 आणि वॉटर सायकलिंग 300 रुपीज. तर जाऊया करूया आपण वॉटर ॲडव्हेंचर. तर इकडे आहेत वॉटरच्या ॲक्टिव्हिटीसाठी. बनाना राईड पण करू शकतो. नंतर कोणतं आहे ते काहीतरी बंपर सोफा राईड आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि जे आपल्याला करायचे ते सायकल तिकडे आहे आणि इकडे कायाकिंग ना. स्कूबा डायव्हिंग. तर जाऊया आपण. फिश पकडायला गेला तो. हां, तर आम्ही सेफ्टी जॅकेट पहिलं घेतोय. स्नेल बोलतं मला भीती वाटते. स्नेलनी असं आतापर्यंत आम्ही काय काय केलं आहे. स्नेलनी गोव्याला पण ते बंजी जम्पिंग पण केले. तिथे नाही घाबरले आणि आता घाबरते बोलते. ते इझी आहे एकदम. चलो. एकत्र बसवतो आपल्याला. हां चल. आणि कुत्रे आहेत. पेट फ्रेंडली हॉटेल्स आहे हा. आमची चूक होती. आणि जी आमची चूक होती. चलो. हाँ ये मोबाइल लेके जा सकते हैं ना. आपने रिक्स पे ये डरना मना है. चलो हे त्याला लावायला ये लगाओ ना सेफ्टी जैकेट का. शांत समुद्र आहे आपला. नदी. हा मग मला येतं. नाही तर लेके डूब जाओगे. पकड. मला आता डाऊट येतोय. बॉक्सिंग ये जॉर्बिंग तो खुद करना होगा ना. इसमें कुछ मोटराइज नहीं. अच्छा मशीन रहेगा. नहीं आप ही रनिंग करोगे तो. अच्छा अच्छा. तर फायनली आम्ही करतोय कायाकिंग. स्नेलचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आणि मी गावी आपले जे छोटे होडी आपण गावी किंवा पगार म्हणतो सरळ जायचं असेल तर त्याच्यामुळे चालवता येतं आपल्याला. हो स्नेल कसं वाटतंय. मागे नाही बघणार. स्नेल घाबरते. आम्ही कायाकिंग करतोय आता. इकडे बघ फुल धमाल येते. तर म्हणजे आम्ही कायाकिंग करतोय. खूप धमाल येते. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कारण की बाकीचे स्पोर्ट्स राईड आम्ही खूप केले. गावाला पण आहे आपल्या. आणि कायाकिंग केलं नव्हतं कधी. थोडी मजा येते. चल कसं वाटतं तुला. मला मज्जा येते. थोडं बसताना भीती वाटत होती पण काय नाही. जिथे आम्ही कायाकिंग थोडंसं तिथे डीप आहे. बाकी ही नदी आहे ना एवढी मोठी नदी नाही आहे पण मजा येते. अशी पहिली ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यात मी घाबरले आणि अक्षय बिंदास बसलाय. हे तुमची बोट वाकडी चालली आहे. मागे आमचं हॉटेल आहे. तर रशिगोळे आहे पकडायला मस्त. आता फर्स्ट राईड झाली आपली. आता सेकंड राईड आपली सायकलिंग आहे. तर स्नेल रेडी आहेस. येस. चलो जाऊया. पहिला मी ट्राय करतो बघतो मला जमतोय काय. बाय. हैंडल है. हाँ हैंडल तो वो है. सॉरी नीचे वो है. आप पेडल मारने से उठ जाएगा.
आगे जाएगा घूमेगा. म्हणजे सायकलिंग करतोय मी. हा पण थोडा दम लागलाय आणि खूप दिवसांनी एवढी एक्सरसाइज झाल्यासारखं वाटतंय. हा भारी वाटतं एकदम. पाण्यातली सायकल. टन 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 एक हाताने चालवते गाडी. पॉवर स्टेरिंग आहे, फुल पॉवर स्टेरिंग. काम धमाल ते बाबा, पण भीती वाटते जर उलटी सुलटी झाली तर आपले 70,000 पाण्यात. जातो पहिला स्नेहला पण चालवायला येतो. स्नेहला थोडी भीती वाटते तो चालवायला. बाकी सगळ्यामध्ये ती बिंदास आहे, पण थोडी पाण्यामध्ये पोहाणी पाहिजे तर भीती नाही वाटत. बाकी सगळं ती बिंदास करते तर पाण्याला थोडं घाबरते. पण काय नंतर तुम्ही चालवली काय किंग. पण आता बघूया सायकल कशी चालवते. हे मी आलो. हा दम लागला. तर स्नेहल गेले आता सायकलिंग करायला. चल इकडे बघ. राईट आणि मग राईट राईट. शांतपणे मस्त वाटतं. हे स्नेल राऊंड म्हणून आली. स्टार्टिंगला घाबरत होती, पण ते कोणती गोष्ट करते ना तेव्हा पूर्ण 100% करते. कसं वाटतंय? मजा आली. भीती वाटते का नाही ना आता? हा तिकडे बोल ना, पाणी कमी आहे तिकडे. ते मला कळलं तू राईट. हा नाही नाही एवढा काय नाही फरक पडत. नाही एवढा लगेच नाही फाटत वगैरे. ते चांगलंच नाही, एवढं नाही खराब होत लगेच. नाही नाही आपल्याला सेफ्टी जॅकेट आहे ना, बिंदास. जाने दो जाने दो. कैसे वाटर राइड सॉरी. इधर बांध का साइकिल को. कशी होती राईड? गेली भीती आता. ती पण राईड चांगली वाटते पण थोडी रिस्की वाटते. जा तुला करायचं बस कर ना तू. जमलीस. हा हा तो फिरतो थोडासा पंखा आहे. थँक्यू. तर मंडळी मस्त ॲडव्हेंचर केलं आम्ही. वॉटर ॲक्टिव्हिटी ॲक्वा ॲडव्हेंचर. तर खूप धमाल आली. म्हणजे 2च आम्ही ॲक्टिव्हिटी केले, पण 2 ॲक्टिव्हिटी अशा केल्या की आम्ही याच्या आधी कधी केले नव्हते. आम्ही फर्स्ट टाइम केले. कारण की गावी आमच्या ते जेट राईड, कोणती राईड होती, जेट स्की वगैरे, बनाना राईड, आणि ते सगळं आम्ही केलेलं गोव्याला गेलेलो तेव्हा. त्यामुळे कायाकिंग आणि वॉटर सायकलिंग काहीतरी नवीन होतं जे मी फर्स्ट टाइम केलं. फर्स्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे पहिल्यांदा असं झालेलं की मी घाबरलेली आणि एकदम घाबरले. म्हणजे ऍक्च्युली तिला बिंदास केलं. ठीक आहे. तर काय झालं ना, 8 महिने मी ह्याला टोमणे मारते त्या एका बंजी जम्पिंग वरून. तर जाऊ दे, नवीन वर्षात ह्याला थोडा चान्स दिलाय मला चिडवायचा. मी पण कशाला तरी घाबरते. घाबरायचा प्रश्न नाही तिच्यासाठी. कसं ते एकट्यासाठी जाणं तुला हार्ड डिफिकल्ट होतं. कारण की त्यांनी असं म्हणजे समुद्रामध्ये सिंगल राईड नाही केली म्हणजे एकटीने. तर फर्स्ट टाइम त्यांनी सायकलिंग आणि ते कोणत्याचं किंग कायाकिंग, हां कायाकिंग राईड केली. तर माझा किंग हा आणि माझी क्वीन ही. तर आता आम्ही निघायची तयारी करतो. कारण की संपला आमचा टायमिंग इकडचा. आता इकडून आम्ही निघून आता रिटर्नचा प्रवास करतो.
बघा थोडा जाताना कुठे गेलो तर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ते व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता मी रेडी होऊन डायरेक्ट निघतो. तर मंडळी आमचं झालं आहे टायमिंग निघायचं. तर आता दुपारचे वाजलेत 12:45. तर आता निघतो आम्ही. तर चला निघूया. चलो. लगेच सुट्टी संपली. समजलं पण नाही. चला. निघावं असं वाटत नाही पण आता काय सुट्टी संपले तर निघावं लागणार. हा घेतलं सर. शांत वातावरण नाही बघ इथं. शांत वातावरण आहे मस्त इकडचं. रिसेप्शन एरिया आहे. चलो थैंक यू. अच्छा था बहुत अच्छा लगा. सब स्टाफ भी अच्छा है. तर मंडळी बोट क्लब जो आहे कर्जतमध्ये त्याची बुकिंग कशी करू शकता आणि काय काय फॅसिलिटी आहेत तर आपलं सांगणार आहेत. आपलं नाव काय? तरुण. तर तरुण थोडी माहिती सांगा आपल्या बोट क्लबबद्दल. आमची वेबसाईट आहे, तुम्ही चेक करू शकता, द बोट क्लब कर्जत म्हणून. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व रेट वगैरे सगळे डिस्काउंटेड भेटणार. बाकी सगळ्या वेबसाईटमध्ये म्हणजे गोवा बिबो आहे, booking.com आहे आणि आमची पण वेबसाईट आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. मग आमच्याकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे तिथे तुम्हाला माहिती आहे. मग मल्टीक्युझिन रेस्टॉरंट आहे वरती. ते प्रॉपर सगळं भेटतं. इंडियन, थाई, चायनीज, कॉन्टिनेंटल एव्हरीथिंग. आणि तुम्हाला एक रूमच्या पॅकेजमध्ये तुम्हाला एक ब्रेकफास्ट भेटणार कॉम्प्लिमेंटरी आणि 2 वॉटर ॲक्टिव्हिटी भेटणार. आणि ब्रेकफास्टचे आपले अनलिमिटेड आहे. हां अनलिमिटेड आहे. बुफे आहे. ओके. डायरेक्टली तुम्ही जाऊ शकता. 8:30 ते 10पर्यंत असतं ब्रेकफास्ट. हां. थँक्यू. थँक्यू सर. ओके. तुम्ही ऐकलं असेल आपला जो म्हणजे बोट क्लब जो आहे त्याचं काय काय फीचर्स आहेत आणि तुम्ही येऊन खूप वॉटर ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकता. आणि सकाळचा जो नाश्ता आहे तो अनलिमिटेड आहे. आम्ही पण नाश्ता अनलिमिटेड केला. तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये. तर थँक्यू माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सर. तर नक्की या तुम्ही पण बोट क्लबला भेट द्या. तर आता निघतोय आम्ही. चला थँक्यू. आणि पूर्ण बरोबर रोडला टचच आहे. आणि इथे बघा द बोट क्लब असं मोठं नाव दिसेल. तुम्ही कधी जर ट्रॅव्हल कराल कर्जत रोडनी तुम्हाला नक्की हे बघायला मिळेल. तर एकदा खरोखर विजिट करा. आणि चांगलं आहे, खूप मस्त आहे. वॉटर ॲक्टिव्हिटी करायची असेल आपल्याला आणि जर जसं की आमच्या साईडला कोकणात जायचं नसेल, मुंबईपासून जवळच कुठेतरी तुम्हाला जायचं असेल म्हणजे ऑलमोस्ट 2 तासाची रनिंग आहे फक्त, तर तुम्ही नक्की बोट क्लबला भेट देऊ शकता. आणि कर्जत स्टेशनपासून पण फक्त 20 मिनिटावरती आहे. तर म्हणजे खूप आहे. जर तुम्ही फॅमिली असाल किंवा फ्रेंड्स असाल तर एका रूममध्ये मॅक्झिमम 3 मेंबर्स म्हणजे राहू शकतात. एवढा मोठा रूम आहे. तर तुमच्यावर ते म्हणजे तुम्ही किती मेंबर येत आहे. आणि इथलं फूड पण खूप टेस्टी आहे. आम्ही ॲक्च्युली सकाळचा जो नाश्ता केला खूप टेस्टी होता, आम्हाला खूप आवडला. तर चला आता परतीचा प्रवास. सो फायनली आम्ही निघतोय आता कर्जतमधून. द बोट क्लब बाय बाय. आणि या साईडला मी विचारलं इकडे तुम्हाला इको दिसा असेल द बोट क्लब. ॲक्च्युली कर्जत स्टेशनपासून आपल्याला पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आहे आणि त्याचा चार्जेस आहे 500 रुपीज. तर तुम्ही ओन व्हेकलनी जर नाही आलात तर स्टेशन म्हणजे ट्रेननी सुद्धा येऊ शकता. ऑटो पण ऑप्शन आहे किंवा त्यांची. हां म्हणजे ऑटोचा पण ऑप्शन आहे. तुम्ही स्टेशनला उतरून ऑटोने सुद्धा येऊ शकता. तर चलो. खूप भारी म्हणतो. तुम्ही सीन बघा आजूबाजूचा. शांत वातावरण आहे एकदम. रोड थोडासा खराब आहे इकडचा ना. काल पण आम्ही संध्याकाळी असंच राऊंड मारायला गेलो. खूप खड्डे आहेत. गावात एवढं असं रोड्स डेव्हलप नाही तरी बऱ्यापैकी ओके आहेत. मध्ये मध्ये असे थोडंफार खड्डे आहेत. हां मध्ये मध्ये खड्डे आहेत, नाहीतर ठीकठाक आहे म्हणजे. आणि काम पण चालू आहे पुढे रस्त्याचं.
त्यामुळे मे बी होईल एक अजून 2 महिन्यात रोड. हां 2-4 महिन्यामध्ये होईल रोड चांगला. तर मध्ये थांबलोय आम्ही आता आणि इथले पेरू मस्त आहे. किती 100ला 1.25 किलो, 100ला 1.25 किलो दिले. एक आमच्या अंशूला द्यायला, अंशू बाबूला आमच्या टायगरला. आणि सगळे आता चाललेत, सगळे सुट्टी संपली असेल 1-2 तारखेची किंवा 1 तरी सुट्टी असेल. काय काय लोक असतील ते राहिले असतील. मस्त आहे पेरू ना, गुड आहे. तुरीच्या शेंगा पण आहेत. आणि आपला CNG पण गाडीमध्ये 3 गाडी आहे त्याच्यामध्ये. शेंगा पण घेत ना. आणि तुरीच्या शेंगा पण 100 रुपये किलो. मस्त गावठी शेंगा आहेत ना त्या. नवीन फोन. नवीन फोन. चलो या पेरू खायला. पेरू म्हणजे पेरू खात खात निघालो आम्ही जायला आता. इथून लोणावळा आहे 31 किलोमीटर, खोपोली 17, महाराष्ट्रविनायक 14, पनवेल 19 किलोमीटर आहे. तर पनवेल आपल्याला सरळ जायचं आहे, खोपोलीसाठी लेफ्ट मारायचं आहे. पण आपण जाणार सरळ. रोडचं काम चालू आहे आणि खूप ठिकाणी जो नवीन जो रोड त्यानंतर सगळा रोड जो आहे तो पूर्ण सिमेंटच होतोय. तर पुढे सिमेंटचा रोड आलाय पूर्ण. मध्ये मध्ये काम बाकी आहे, तो होईल लवकरच. तर मंडळी फायनली आम्ही घरी पोचलोय आता. आणि तुम्ही बघितलं असेल येताना आम्ही म्हणजे मध्ये थांबलो वगैरे, पेरू वगैरे घेतले गावठी आपले आणि शेंगा घेतल्या ना कोणत्या, तुरीच्या शेंगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय, हॅपी न्यू इयर परत एकदा सगळ्यांना. बाय बाय. आणि नवऱ्याला परत एकदा खूप खूप थँक्यू. हे 2 दिवस खूप स्पेशल होते आणि खूप मजा केली आहे. म्हणजे असं खूप असं सांगता नाही येणार, पण पर्सनली आम्ही खूप मजा केली आहे. त्यामुळे नक्की बघा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. बाय बाय. बाय बाय.